फर्स्ट आपण शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी शेंगदाणे एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही, कारण हाय फ्लेम केल्यानंतर ते व्यवस्थित भाजणार नाही, करपून जातील. त्यामुळे असं व्यवस्थित हलवत राहायचं थोडंसं. हा गूळ आहे, आपण ह्याला बारीक करून घेणार आहे थोडासा. यानंतर आपण हा जो गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे तो थोडा टाकायचा आणखीन, आणि मिक्सरमध्ये थोडासा गूळ आणि शेंगदाणे टाकायचे आणि ते एकत्रित थोडंसं बारीक करून घ्यायचं त्याला. हे मिक्सरमधून काढलेलं थोडंसं मोठंच कूट ठेवायचं, म्हणजे छान लागतं आणखीन. तर थोडं आपल्याला तूप टाकायचे, ज्याला म्हणजे जास्त आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकतात. नंतर ह्याच्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं कूट आहे काढलेलं ते आपण ॲड करणार आहेत. कोण कोण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकतं, पण फक्त शेंगदाण्याने गुळाचे लाडू खायचे असेल तर असं पण छान लागतात. जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात, पण ड्रायफ्रूट्समुळे थोडं टेस्टची थोडीशी चेंज होते. हे असे पण करून बघू शकतात. हे असं पण असं थोडं वळवून बघायचं. जर याचा लाडू होत असेल तर ठीक आहे, नाहीतर थोडंसं तूप टाकायचं आणि थोडं गरम करायचं आणखीन.